दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरता 15,000 रुपये आता मिळणार आहेत। दिव्यांग व्यक्तींना रोजगाराकरता फडणवीस सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंनी या संदर्भात माहिती दिली आहे। स्वयंरोजगाराकरता साधन सामग्री घेण्याच्या दृष्टीने वित्तीय सहाय्य देखील दिलं जाणार आहे। दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून डीबीटी द्वारे थेट दिव्यांगांच्या खात्यावर हा निधी जमा होईल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली असल्याचं सूत्रांकडून 28,000 कोटी रुपये दिव्यांगासाठी खर्च करणं आवश्यक आहे। त्यापैकी सरकार किती खर्च करून आलं? फक्त 1400 कोटी। त्याच्यातही 1400 कोटी मध्ये 1000 ते 1200 कोटी हे कर्मचाऱ्यावर खर्च होतं। प्रॉपर दिव्यांगावर 100-150 कोटी खर्च होत नाही। त्यांना आमच्या मागणीला यश आलं का आम्ही त्यांना सांगतो की दिव्यांगाला तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून कसा हे केला पाहिजे, स्टॉल धरून कसं आखलं पाहिजे। म्हणजे 28,000 कोटी रुपये कुठं आणि तुमचे 1400 कोटी कुठं, म्हणजे 5% 4% निधी खर्च होत नाही। त्याच्यासाठी आम्ही आता एक कोर्टात पण जाणार आहोत आणि त्यासाठी एक आंदोलन जून महिन्यात आम्ही करू। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर येत आहे। लाभार्थ्यांना जे 15,000 रुपये सरकारने मंजूर केले होते ते लाभार्थ्यांना खूप कमी रक्कम आहे असे बच्चू कडू यांनी सांगितलंय। लाभार्थ्यांना एक रक्कम जास्तीत जास्त वाढ देण्यासाठी बच्चू कडू लाभार्थ्यांसाठी एक कोर्टात जात आहेत। आता यामध्ये लाभार्थ्यांना तुम्ही सांगू शकता तुम्हाला 15,000 रुपये पाहिजे की नाही। आता यामध्ये काय आहे, 15,000 रुपयामध्ये जे लाभार्थी दिव्यांग लाभार्थी आहेत ते आपला व्यवसाय उभा करू शकता, परंतु 15,000 रुपयामध्ये कोणताच व्यवसाय उभा होत नाही। त्यासाठी लाभार्थी म्हणतात आम्हाला कमीत कमी 50,000 रुपयाचा लाभ भेटला पाहिजे। यामध्ये आम्हाला काय आमचं तरी होऊ शकतं। आता याबद्दल तुमची काय राय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।